आज आपण काशीबाई आणि तिची बहीण फाशीबाई बद्दल आपण बोलणार होतो, पण ह्या कंदम कुत्र्याचा व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचला. मी थंबनेल वगैरे पूर्ण बनवलं होतं या दोन बायांसाठी आणि अर्धी निम्मी स्क्रिप्ट सुद्धा लिहून ठेवलेली होती. पण ह्याने अनमोल कोहलीला रोस्ट केला. सॉरी, ह्याला रोस्ट तर नाही म्हणू शकत. त्याने अनमोल कोहलीचे मेमेस तयार केले हे असे. आता हे सांगा मला, ह्याला रोस्ट म्हणतात? ह्याचा व्हिडिओ बघण्यापेक्षा जो अनमोल कोहलीने स्वतःला रोस्ट केलेला आहे तो व्हिडिओ बघा जाऊन. आणि हा भाऊ बोलतो हा इंस्टाग्रामला ट्रेंडला आहे आणि अनमोल कोहलीला पाहिजे ह्याच्या नावाने व्ह्यूज. तोंड बघला का रे माकडा? आणि इंस्टाग्रामवर 2 लाखाच्या जवळपास फॉलोअर्स घेऊन बसलाय आणि याला युट्यूब साठी एक थंबनेल घेऊ शकत नाही विकत. माझे 74 सबस्क्रायबर आहेत तरी पण मी थंबनेल विकत घेतो. आहे का रे तुझी अवकात अनमोल कोहलीला रोस्ट करण्याची? मला माहिती आहे भावा, तू माझा व्हिडिओ बघतो, तर भावा मला फक्त एकच सांगायचं आहे की भाऊ तू हे एडे चाले सोडून दे. तर मित्रांनो, टाइम न वेस्ट करता ह्याला रिंगणामध्ये घेऊ. क्योंकि वो पहले जो छपरीगिरी करता था, अब पहिले मी छपरीगिरी करायचो. छपरी चाळे केले. तुला स्वतः पहिले टिकटॉकवर छक्के चाळे करायचा. पहिले टिकटॉकवर 5 वर्षापूर्वी आपली गांड हलवायची. आणि टिकटॉकवर 5 वर्षाखाली तू हे केला, तू ते केला, म्हणून भाऊने 27 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये 8 मिनिट फक्त हेच बोलत राहिला. तू 5 वर्षाखाली छपरी होता, तू पहिलं छपरी होता. ह्याला रोस्टिंग म्हणतात का? आले 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 आगाय आले. आणि आले 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 ह्या टॉपिक वर 27 मिनिटाच्या व्हिडिओ पैकी 10 मिनिट ह्याच टॉपिक वर बोलला आणि उरलेल्या 9 मिनिटांपैकी 7 मिनिट भाऊने मेमेज लावले आणि राहिलेले 2 मिनिट भाऊ बोलला. ह्यालाच म्हणतात रोस्टिंग. तू फक्त शिव्या दिल्यामुळे फेमस झाला रे, बाकी रोस्टिंग तुला येतच नाही. केले नाही भावा तुझ्यासारखे. भावा तुझे जुने व्हिडिओ काढायला नको लावू मला. तू किती जुने व्हिडिओ नको काढायला लावू रे. अरे त्याच्या जुन्या व्हिडिओवरच तू पूर्ण व्हिडिओ बनवला मेंबूस कुठला. ऑलरेडी त्याचे व्हिडिओ जुने तू दाखवलाय आम्हाला. तसा तर तू व्हिडिओ दाखवण्याच्या अगोदरच त्यानं स्वतःला रोस्ट करून घेतलं होतं, तेव्हाच मी व्हिडिओ बघलो होतो. तुझा रोस्ट बघण्यापेक्षा तो रोस्ट बघलेला एवढा भारी वाटला होता ना मला. अरे मेंग्या, पहिलं इंस्टाग्रामवर मी सुद्धा एडे चाळे केलो होतो, पण आता मी सुद्धा, कारण मला माझी चूक कळालेली आहे आणि तुला पण तुझी चूक कळू दे आणि तू असले छपरी चाळे बंद कर. ऑडियन्स आपल्याकडे ना रोस्टिंगची. इंस्टाग्रामवर फक्त माझीच चर्चा चालू होती आणि भाऊची ऑडियन्स आहे. भाऊ इंस्टाग्रामवर ट्रेंडिंगला आहे आणि भाऊचा कमेंट बॉक्स ओपन केला तर हे बघायला भेटलं. हा क्लास अनमोल कोहलीला नाही टक्कर देऊ शकत. समजून घ्या पब्लिक जरा, नवीन ऍडमिशन आहे रॉक रेज. 27 मिनिटाला 8 मिनिट बस झाले. ही 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 ही. अनमोल कोहलीचं आंड पण तुझ्यापेक्षा क्रिएटिव्ह आहे. रॉक रेज भाऊ, रोस्टिंग क्वीन. आणि भाऊ तू अनमोल कोहलीची ऑडियन्स बघ. ही आहे तुझी अनमोल कोहली पुढे तुझी अवकात. मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. तर लवकरच पार्ट 2 येणार, कारण आपल्याला कंटेंटच तसा भेटलाय. तर मित्रांनो, बाय.